बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बेहदची परमशांती, DNA चेतना आणि DNA सक्रियता या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बापूजी व अनंत भैयामधील एक आध्यात्मिक संवाद ऐकूया. अनंत भैया म्हणतात, परमशांती बापूजी. बापूजी, आपले स्वागत आहे. मी आज आपल्याशी अतिशय चांगल्या विषयावर चर्चा करू इच्छित आहे. तो विषय आहे DNA कॉन्शियसनेस किंवा चेतना. तर DNA म्हणजे काय? DNAचे पूर्ण रूप आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरियापासून ते थेट वनस्पती, प्राणी आणि मनुष्यापर्यंतच्या सगळ्या सजीवांमध्ये असलेले जनुकीय घटक, जेनेटिक मटेरियल ज्यापासून बनतात ते रेणू म्हणजे DNA होय. आपण एक छोटेसे उदाहरण घेऊया की जसे कोंबडीचे पिल्लू व बदकाचे पिल्लू एकाच जमिनीवर राहतात, पण कोंबडीचे पिल्लू बाहेर गेल्यावर ते जमिनीवर चालते व बदकाचे पिल्लू पाण्यात पोहते. तर त्याच्या DNA मध्ये ही चेतना कुठून येते की मला पाण्यात पोहायचे की जमिनीवर चालायचे? तर आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की आजचा जो जमाना आहे तो बदलत आहे. जे सायन्सच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचे सेन्सर आलेले आहे. म्हणजे जसे गाडी रिव्हर्स करत असतो तर त्याच्या मागे एक सेन्सर लावलेले असते. जेव्हा कोणी गाडीच्या जवळ येत असते तर ते सेन्सर वाजत असते. तर ते प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, म्हणजे जसे आत्म्यात सूक्ष्म शरीरात जो DNA आहे त्यात 100 ट्रिलियन्स सेल पेशी आहेत असे सांगितले जाते. तर हे DNA चेतना जागरूकता कुठून येत असते? काय हे त्या आत्म्यात अंगभूत असते का? आपण आज या विषयावर चर्चा करूया. बापूजी म्हणतात, बघा, प्रत्येक आत्मा हा विविध प्रकारचा आहे. जनावराच्या आत्म्यात जनावराच्या संवेदना संस्कार पडलेले आहेत. जे उडणारे पक्षी आहेत त्यांच्यात उडण्याचा संस्कार पडलेला आहे. संवेदनेला संस्कार म्हणूया. संवेदना म्हणजे आपल्या भाषेत आत्म्यात संस्कार पडलेले आहेत. आध्यात्मिक भाषेत संवेदना म्हणजे मानव संस्कार पडलेले आहेत. प्रत्येक प्रकारचे आत्मे असतात. अनंत भैया म्हणतात, येथे आपण चेतनेबद्दल चर्चा करत आहोत. बापूजी, हो, तर चेतना म्हणजे जागरूकता, म्हणजेच ती आत्म्यात असते. DNA तर शरीरात असतो. जागरूकता कुठून आली? जसे शरीरात DNA आहे, शरीरातील DNA तर आपोआपच सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून येत असतो. सूक्ष्म शरीरातून आकाश तत्वात आला. आकाश तत्वाने सुद्धा हे कारण शरीर बनत असते. त्यात आपोआपच आत्म्यातून आला आहे ना. आत्म्यातून मनात आले, मनातून बुद्धीत आले आणि बुद्धीतून संस्कार सक्रिय झाले. अनंत भैया म्हणतात, संस्कारांनी सक्रिय होत असते. बापूजी म्हणतात, संस्काराने ते सक्रिय होत असते ना. चेतना कसे काम करत असते? मनाची चेतना कसे काम करत असते? म्हणतात ना, आम्ही काम केले तर मनाची चेतना बुद्धीद्वारे निर्णय घेत असते ना. जसे हे करा ते करा असे आपण म्हटले ना. एक पिल्लू पाण्याकडे गेले आणि दुसरे पाण्यापासून दूर पळाले, तर त्यात संस्कार म्हणजे मनात, त्याच्या आत्म्यात ते संस्कार पडलेले आहेत. म्हणून आत्म्यात पडलेले जे संस्कार आहे, आता तर त्यातील संस्कार बदलण्याचा विधी मी कित्येक व्हिडिओत सांगितलेला आहे. तर सेन्सर म्हणजे जसे एक आत्मा शरीरातून निघून जातो तर आत्मा कोमात निघून जातो. जेव्हा तो आत्मा कोमात असतो तेव्हा त्या शरीरातील संवेदना संपलेली असते. कारण त्याची जी पूर्ण संवेदना असते ती आकाश तत्वात असते. जेव्हा आत्मा कोमात निघून जातो तर त्याच्यातील जे आकाश तत्व आहे ना, त्याला 8वे आज्ञाचक्र म्हणतात. जेथे बिंदी लावतात तेथे ते असते. तेथे या आज्ञाचक्रात मनाला चालविणारा आत्मा राहत असतो. तो मनाच्या मध्यवर्ती भागात छोटासा अतिसूक्ष्म आत्मा आहे. त्यात हे आकाश तत्व संपूर्ण शरीरातून निघून आत्म्याच्या आसपास जमा होत असते. तेथे मनाच्या मध्यवर्ती भागात एकत्रित होत असते. म्हणून शरीरात जी संवेदना असते ती आकाश तत्वामुळे सारी निघून जाते व शरीरात संवेदना राहत नाही. समजले ना? संवेदना हे कारण शरीराद्वारे होत असते. मनाची संवेदना हे कारण शरीर सूक्ष्म शरीराला देत असते. सूक्ष्म शरीरातून स्थूल शरीरात येत असते.
आता तर जी मुख्य संवेदना आहे ती आकाश तत्वात आहे. आत्म्यात जे आकाश तत्व आहे, ज्याला आपण कारण शरीर असे म्हणतो, कारण शरीरात संवेदन असते, तर पूर्ण आकाश तत्वात आत्म्याच्या आसपास जमा होत असते. आणि जेव्हा आत्मा शरीरातून निघून जात असतो, तेव्हा त्याच्याबरोबरच ते आकाश तत्व सुद्धा निघून जात असते. नंतर वायू तत्व वायुमंडळात चहूबाजूला आकाश तत्वातून निघून जात असते. जेव्हा शरीर सुटते, तर सूक्ष्म शरीर हे वायू तत्वातील शरीर स्थूल शरीरात राहत असते. हळूहळू वायू आपोआपच निघून जात असतो. जेव्हा आत्मा निघत असतो, तेव्हा आत्मा कारण शरीराला घेऊनच निघून जात असतो. आत्म्यात पूर्ण कारण शरीर म्हणजे आकाश तत्वाचे शरीर, त्याच्याबरोबरच म्हणजे आकाश तत्वाचे शरीर त्याच्याबरोबरच निघून जात असते. नंतर ते वायू तत्वाचे शरीर त्याबरोबर जोडले जाते. ते कारण शरीर वायुमंडळातून वायू घेऊन टाकतो व त्यानुसार सूक्ष्म शरीर बनत असते. ताबडतोब घेऊन टाकत असतो. आत्मा निघताच ते घेऊन टाकत असतो आणि सूक्ष्म शरीर बनत असते. म्हणून ह्या अतिशय गुह्य गोष्टी आहेत. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आजकाल हे DNA ॲक्टिव्हेशनबद्दल खूप सारे यूट्यूब व्हिडिओज आहेत. त्याबद्दल आपले काय मत आहे? बापूजी म्हणतात, बघा, DNA बदलण्यासाठी प्रत्येक जण प्रक्रिया करत आहे ना. जसे ॲग्रिकल्चरचे जे बीज असते ना, जसे धान्याचे बीज असते, ते कोणत्याही धान्याचे बीज असू द्या, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत ना. अनंत भैया म्हणतात, एका झाडावर 5 प्रकारची फळं येतात. बापूजी म्हणतात, हो, एका झाडातून 5 प्रकारचे फळं येतील, तर असे स्वर्गामध्ये होत होते. स्वर्गात एकच प्रकारचे झाड होते आणि त्या एका झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फळं फुलं येत होते. वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध खुशबू असायची. हे असे पहिले होत होते. खूप खूप प्रकारचे सुगंध असायचे की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. स्वर्गात, आपल्या स्वर्गात गॅलेक्सीत आकाशगंगेत गेलो तर तेथे महास्वर्ग असतो. तेथे तर विविध प्रकारची फुले असतात, विविध प्रकारचे सुगंध असतात, विविध प्रकारची खुशबू असते. आत्मा फक्त सुगंध घेत असतो आणि प्रसन्न होत असतो. अनंत भैया म्हणतात, तर DNA ॲक्टिव्हेशन बरोबर मनुष्याचा काय संबंध आहे? काय DNA ॲक्टिव्हेशन होऊ शकते की होऊ शकत नाही? बापूजी म्हणतात, बघा, एक गोष्ट सांगू का? जर मनुष्याला आपला DNA सुधारायचा असेल तर आत्म्याला सुधारावे लागेल. येथे स्थूल शरीराला सुधारून काय होणार? स्थूल शरीराच्या DNAला सुधारून काय होणार? बघा, मनुष्य खरोखर कोण आहे? मनुष्य शरीर आहे की आत्मा आहे? अनंत भैया म्हणतात, आत्म्याने तर शरीर धारण केलेले आहे ना. बापूजी म्हणतात, परंतु तुम्हाला कोणती सुधारणा हवी आहे? शरीर सुधारेल तर आत्मा सुधारेल ना. आत्मा सुधारेल तर शरीर सुधारेल. अनंत भैया म्हणतात, आत्मा सुधारेल तरच शरीर सुधारेल. बापूजी म्हणतात, आजकाल लोक कोणते काम करत आहेत? आजकाल तर लोक शरीराला सुधारत आहेत आणि म्हणतात की आत्मा सुधारेल. अनंत भैया म्हणतात, तर आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की DNA ॲक्टिव्हेशनची गोष्ट चुकीची आहे. आत्म्याला ॲक्टिवेट करण्याची गोष्ट आहे, आत्म्याला जागृत करण्याची गोष्ट आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आत्म्यात शक्ती येईल तर आपल्या या शरीरात, सूक्ष्म शरीरात, कारण शरीरात शक्ती येईल. बापूजी म्हणतात, खाद्य कुठे पडलेले आहे? अनंत भैया म्हणतात, सूक्ष्म शरीरात. बापूजी म्हणतात, सूक्ष्म शरीर कशाचे कारण आहे? अनंत भैया, आत्म्याच्या नकारात्मक कर्माच्या ज्ञानाच्या कारणामुळे. बापूजी, सूक्ष्म शरीराचा आधार आहे कारण शरीर आणि कारण शरीराचा आधार आहे आत्मा. आत्म्याच्या कर्माच्या कारणाने कारण शरीर बनत असते. म्हणजे आकाश तत्वाच्या वरती सूक्ष्म शरीर असते, त्यावरती स्थूल शरीर असते. तर तुमचा आत्मा तमोप्रधान बनला आहे. तर सरळ आत्म्यात सुधारणा करा ना. कारण आत्म्यात मन आहे, मनात बुद्धी आहे, बुद्धीत संस्कार आहेत. तर तुम्ही म्हणता ना, संस्कार बदला. तर संस्कार कसे बदलणार? जर ज्ञान नसेल, आत्म्यात शक्ती नसेल, तर संस्कार परिवर्तन कसे होणार? संस्कार परिवर्तन करण्यासाठी आत्म्यात पॉवर पाहिजे. सर्वात पहिला विषय आहे ज्ञान. व आत्म्यात पॉवर कुठून येणार? आत्म्यात पॉवर तर सर्वोच्च परमात्म्याकडूनच येईल ना.
पॉवर हाऊसमधून येईल. आत्मा पॉवर हाऊसबरोबर कनेक्शन जोडेल. कनेक्शन म्हणजे योग. आत्मा कनेक्शन जोडेल सर्वोच्च परमधामात, सर्वोच्च परमात्म्याशी, जो बेहदच्या कलेच्या परमधामच्या मध्यवर्ती भागात राहत आहे. आपल्या सूर्याप्रमाणे येथे परमप्रकाश आहे आणि परमप्रकाश या निराकार परमप्रकाशाचे तुम्ही स्मरण करा. ऑलमायटी ऑथॉरिटीचे स्मरण करा. राम आणि कृष्ण हे ऑलमायटी ऑथॉरिटीचे साकारी अवतार आहेत. राम आणि कृष्णाला जे साकारी रूपात मानतात, तो निराकार ऑलमायटी ऑथॉरिटी सर्वोच्च परमधामात राहतो. त्याचे आत्मस्वरूपात राहून स्मरण केले तरच शक्ती मिळते. तुम्हाला आत्म्यात पॉवर पाहिजे, शरीरात नाही. तुम्हाला आत्म्यात पॉवर पाहिजे. आत्म्यात शक्ती खाद्य पडलेली आहे, पण आत्मा तमोप्रधान बनला गेला आहे. आत्म्याला सुधारायला हवे. अनंत भैया म्हणतात, आत्मज्ञान तर आत्म्यात आहे ना? बापूजी म्हणतात, आत्म्यात ज्ञान आहे, परंतु आत्म्याला पॉवर कुठून मिळेल? अनंत भैया म्हणतात, स्त्रोतमधून. बापूजी म्हणतात, स्त्रोत कुठून मिळेल? सर्वोच्च परमधामातील ऑलमायटी ऑथॉरिटीशी कनेक्शन जोडल्याने मिळेल. अनंत भैया, कारण की आत्म्याचा सोर्स तर परमात्माच आहे ना? बापूजी, हो, परमात्मा तर शिव निराकाराला सुद्धा परमात्मा म्हणतात, परंतु तो तर एका ब्रह्मांडाचा स्वामी आहे. ते ब्रह्मांड तर एक छोटेसे युनिट आहे. महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी, आकाशगंगा, महाब्रह्मांड महाशिव, युनिव्हर्स परम महाब्रह्मांड, परम महाशिव. तर सर्वोच्च परमात्म्याचे स्मरण करा ना. उंच ते उंच मल्टिव्हर्सचा मालक सुद्धा नाही, 100 कलेच्या मल्टिव्हर्सचा नाही, 200 कलेचा, 500 कलेचा सुद्धा नाही. जो बेहदच्या कलेच्या सर्वोच्च परमधामात निराकारी स्वरूपात राहतो, त्याचे स्मरण करा. त्याच्याशी स्नेहाचे संबंध स्थापन करा. ते तुमचे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत आणि तुम्ही त्यांचे ग्रेट ग्रेट चाइल्ड बनून आजोबांकडून तुम्ही शक्ती घ्या आणि आत्मस्वरूप बनून पॉवर घ्या व त्याचबरोबर वायुमंडळात परमशांतीचे व्हायब्रेशन पसरवा. परम शांती सोचो, बोलो, परम शांती मिल जाएगी. त्यामुळे तुमचे घर सुद्धा परम शांतीने भरून जाईल. सूक्ष्म शरीर, कारण शरीर सर्व परम शांतीने भरून जाईल. अनंत भैया, तर बापूजी, आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर DNA मध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. बापूजी, बघा, DNA बनण्याचे कारण काय आहे? नेहमी कारण काय आहे या कारणाचे नेहमी निवारण केले पाहिजे. तुमचा DNA कोणत्या कारणाने बनला आहे? मग तो चांगला बनला असेल, वाईट बनला असेल, जे काही असेल. अनंत भैया, मनाच्या कारणाने बनला आहे. बापूजी, मनामुळे घडला. मन तुमचे कर्म करत असते ना. आत्म्यात मन आहे ना. मनात ही विकृती कुठून आली? तुमच्या चुकीच्या कर्मामुळे कारण जन्म मरणाच्या चक्रात येत असते. येत गेले विकर्म बनत गेले. त्याचे आत्म्यात रेकॉर्डिंग होत गेले. आत्मा तमोप्रधान बनला. आत्म्यातील शक्ती कमी होत गेली. आता आत्म्यात जन्मोजन्मींचे वाईट संस्कार भरले गेले आहेत. ते पण तुमच्या वाईट कर्मानेच बनले गेले आहेत. अनंत भैया म्हणतात, बापूजी, काही लोक म्हणतात की संगीतात एक फ्रिक्वेन्सी असते. हे संगीत आपण ऐकले तर आपला DNA ॲक्टिव्ह होत असतो. किंवा कोणी मंत्र जप करतील तर त्यामुळे सुद्धा आपला DNA सक्रिय होतो. तर काय कोणी मंत्र जप करतील किंवा संगीत ऐकतील तर DNA ॲक्टिव्ह होईल का? यामुळे काही फरक पडतो का? बापूजी म्हणतात, बघा, सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आजकाल विविध प्रकारचे संगीत तयार झालेले आहेत. जर आपण स्वर्ग, महास्वर्ग, सर्वोच्च परमधामात गेलो, जेथे विष्णू लोक, वैकुंठधाम आहे, तेथे गेलो तर तेथे सुद्धा खूप वाद्ययंत्र आहेत. तेथे आपोआपच वायुमंडळातून ध्वनी निघत असतो. तेथे तर एक एक सेलमध्ये कितीतरी प्रकारचे संगीत भरलेले आहे. तर तेथे आपोआपच आत्मस्वरूपात स्थित होतात व आपोआपच वायुमंडळातून संगीताचे खूप ध्वनी ऐकू येतात. परंतु येथे तर तुमच्या आत्म्याला शक्ती पाहिजे. येथे संगीतातून शक्ती येणार नाही. समजले का? संगीतात पॉवर आहे का? आजकाल चहूबाजूला नकारात्मक वायुमंडळ भरलेले आहे.
वायुमंडळाच्या एका एका सेलमध्ये नकारात्मकता भरलेली आहे. लोकांचे नकारात्मक विचार वायुमंडळात भरलेले आहे. या वायुमंडळाने पाणीसुद्धा बनत असते ना. पाणी तर वायुमंडळानेच बनत असते ना. H2O हायड्रोजन ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशनने. तर पाणीसुद्धा दूषित आहे. मातीच्या शरीरातसुद्धा नकारात्मकता आहे. 5 तत्वसुद्धा नकारात्मक आहेत, कारण आत्म्यात नकारात्मकता आहे. प्रत्येक मनुष्याच्या आत्म्यात नकारात्मकता भरलेली आहे. या नकारात्मक विचाराने 5 तत्वांवर नकारात्मक प्रभाव पडत असतो. या नकारात्मक विचाराचे काय कारण आहे? तर सर्व आत्म्यांना नकारात्मक विचार बदलावे लागतील. दुनियेतील सर्व आत्म्यांना एकत्रितपणे सर्वोच्च परमात्म्याचे स्मरण करावे लागेल. हू इज द ऑलमायटी ऑथॉरिटी? ऑलमायटी ऑथॉरिटी सर्वोच्च परमधामात राहतो, कारण की गॉड इज वन, ट्रूथ इज वन. आज किती प्रकारचे धर्म, मठ, पंथ, संप्रदाय बनले गेले आहेत. ते सर्व वेगवेगळे आहे. सर्वजण वेगवेगळे ज्ञान देत आहेत. हे सांगते तर कोणी ते सांगते. हे अजिबात सत्य नाही, कारण की परम सत्य एकच आहे. ट्रूथ इज वन, ऑलमायटी ऑथॉरिटी इज वन. तर ऑलमायटी ऑथॉरिटी सर्वोच्च परमधामात निराकारी स्वरूपात राहत आहे. त्या निराकारी स्वरूपाचे स्मरण करा. तो आत्म्यांचा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहे. आत्म्यांचा पिता नाही. आत्म्यांचा पिता तर शिव, महाशिव, परम महाशिवला सुद्धा म्हणू शकतो. ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांडाचा स्वामी, युनिवर्स, मल्टिवर्सचा मालक किंवा स्वामी सुद्धा होऊ शकतो, कारण की येथे आत्मे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. या धर्तीवर कोणी आत्मे युनिवर्समधून तर कोणी वेगवेगळ्या लोकातून आलेले आहेत. तर येथे वेगवेगळ्या श्रेणींचे आत्मे आहेत. येथे तर त्यांचा रचनाकार वेगवेगळा होऊ शकतो, परंतु तुम्ही तुमच्या ग्रेट ग्रेट ग्रँडफादरचे ऑलमायटी ऑथॉरिटीचे स्मरण करा आणि जो सर्वोच्च परमधामात सूर्याप्रमाणे परमप्रकाशित आहे, तुम्ही आत्मस्वरूपात स्थित राहून त्याच्याकडून परमप्रकाशाची शक्ती घ्या. आत्म्यात शक्ती आल्याने सर्व काही सुधारले जाईल. सारा DNA चांगला होईल. तुमचे सारे सेल, पेशी चांगल्या होतील. तुमची कर्मातीत अवस्था होईल. सारे विकर्म विनाश होतील. आत्मा त्याच्या मूळ स्वरूपात येईल. आत्म्यातील सारे रेकॉर्डिंग समजेल. सर्व रेकॉर्डिंग प्रकाशित होईल व आत्म्याची कर्मातीत अवस्था होईल. अंतिम समयी तुम्ही शरीर सोडते वेळी सर्वोच्च परमधामात जाणार. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आपण आम्हाला अतिशय उत्तम रीतीने समजावून सांगितले आहे. हे सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की आमची अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी ही प्लेलिस्ट आहे, ज्यात 120 व्हिडिओजपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. तर आपण ती जरूर बघावी. त्यात बापूजींनी जे ज्ञान दिलेले आहे ते अतिशय उच्च आध्यात्मिक दर्जाचे आहे. ते ज्ञान आजपर्यंत कोणी बघितले नाही, ऐकले नाही आणि दिलेही नाही. बापूजींनी एक टॅग लाईन म्हणजे प्रचार वाक्य दिले आहे की वर्ल्ड विल ट्रान्सफॉर्म फॉर एव्हर. या दुनियेत खूप लवकर कायमस्वरूपी बदल होणार आहे. लवकरच तत्व परिवर्तन होणार आहे. येणाऱ्या काळात सर्वजण तो बघणार आहेत. बापूजी म्हणतात, आता सुद्धा बघा ना, सर्वोच्च परमात्म्याच्या आकारी रूपाने नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया या 2 देशात सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. ते कधी एकत्रित येऊ शकत होते काय? अनंत भैया, हे दोन्ही देश 65 वर्षात कधीही एकत्रित आले नव्हते. बापूजी म्हणतात, तर हे कोणी करून घेतले? त्यांना हे सर्व काही सर्वोच्च परमात्म्याच्या आकारी रूपाने प्रकाश किरणे टाकून करून घेतले, कारण त्यांची इच्छा नव्हती की तिसरे जागतिक युद्ध व्हावे. हा तर एक संकेत दिला आहे की विश्व परिवर्तन होणार आहे. अनंत भैया म्हणतात, बापूजी, अगदी बरोबर आहे. हे तर अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. बापूजी, आपण 2016च्या व्हिडिओत याबद्दल सांगायला सुरुवात केली होती. बापूजी म्हणतात, 2011 मध्ये पण सांगितले होते की तिसरे जागतिक महायुद्ध होणार नाही, विश्व परिवर्तन होणार आहे. अनंत भैया, फ्युचर न्यू वर्ल्ड चा पहिला व्हिडिओ जेव्हा आपण मार्च 2016 मध्ये शूट केला होता, तेव्हा आपण
2018 होणाऱ्या विश्व परिवर्तनाबद्दल सांगितले होते. हे सर्व आत्मे बघत आहेत. माझी सर्व आत्म्यांना एक विनंती आहे की यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. या व्हिडिओची लिंक खाली व्हॉट्सअपमधील सर्व ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. त्यामुळे आमच्या विश्वशांतीची जी एक मोहीम आहे, जी आम्ही हाती घेतलेली आहे, त्यात आपण सहभागी होऊन विश्वाला परमशांतीचा संदेश अनुभूती देऊया. त्यासाठी आपण योग करावा, परमशांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळात पसरावे. बापूजी, आपले खूप खूप धन्यवाद. परमशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परमशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.